कशा बघितलेला. आता एक ब्राह्मण होता, पोट भरणं कठीण होतं. समजा उदाहरण दाखवतो, समज करतो. ब्राह्मण होता फार कठीण, पोट भरणं कठीण. आता पोट कसं भरावं, लोकांना विचार आमचं गुजारा कसं काय चाललं. एकांनी सांगितले की तू राजाचे जप कर, तुला पैसे मिळतात. तो गेला राजापाशी, राजाला सांगितलं राजा मी तुमचा जप करतो आणि मला काहीतरी द्या. म्हणजे इतकं जरी केलं तर ह्या माणूसच आहे, काहीतरी द्या. काम करायला तयार ना, फुकट खायला तयार नाही, काम करून खातो. आणि राजाला राजाने सांगितले काय करता, तुमचं जप करतो म्हणून. राजांनी सांगितलं की 1000 रुपये घेऊन जा. चिठ्ठी दिली राजांनी, याला 1000 रुपये द्या म्हणून. तो खजांची होता, त्याच्याजवळ गेला. ते म्हणला अर्धे पैसे मला देशील तर 500 रुपये देतो तुला. त्या खजानदारने अर्धे पैसे खाल्ले आणि 500 रुपये देऊन टाकले. आणि तो गेला कुठं, घरात गेला, बायकोला देऊन टाकला पैसे, तू सामान आणत जा आणि मला स्वयंपाक करत जा, आणून देत जाते. तुम्ही नदीच्या काठी बसतो, राजाचा जप कर. आता बाईनं सगळं व्यवस्था केली. तो नदीच्या काठी बसायचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत. हातात माळ घ्यायचा, मै राजा का जप करू, मै राजा का जप करू म्हणायचे. तेवढं तरी ज्ञान पाहिजे की नाही. तो मनुष्य होता, इमानदारीला काम करत होता एवढं खरं. त्याला ते मनुष्यामध्येच गणना आहे. आणि जनावर का राजाचा जप करतच नाही. राजाचा जप करणं का वाईटही नाही. मै राजा का जप करू, मै राजा का जप करू, त्याच्या माळ चालूच. आता हे घरी खाऊन पिऊन सुखी राहू लागले. शेजाऱ्यांनी विचारलं त्याच्या बायकोला, आणि तुम्ही पहिल्याला खायला मिळत नव्हतं, आता तुमच्या घरामध्ये सगळं भरपूर आहे, काय कारण आहे. आमचा नवरा राजाचा जप करतो म्हणून, राजाचा जप करतो म्हणून आम्हाला राजा देतो खायला. त्या बाईने आपल्या नवऱ्याला सांगितलं तू जा राजापासून राजाचा जप कर आणि तुलाही मिळत. आणि हा मनुष्य काय केला, गेला राजाजवळ. मी ब्राह्मण आहे, मी जप करतो, मला काहीतरी द्या. तसंच पहिल्यासारखं त्याला 1000 रुपयाची मंजुरी झाली. काही पैसे ते खजानदाराला दिले, काही पैसे घरी आणून दिले आणि तो जप करू लागला. आपल्याला जप करायचं माहीतच नाही, काय करावं हे. त्याच्या समोर जाऊन बसला, तर ते माळ हळत होती. समजा सरक मारला, खटक म्हणे तू करे सो बैठो. ते जप करू लागला. तो असं 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 करायचं, असं असं खटखट वाजवायचं चालू झालं. मग हाय मनुष्यच होता तिथे. आता तिसऱ्या मनुष्याला तसं चालला त्याच नमुन्याचा. त्यालाही कळलं की राजाचा जप केला तर राजा खायला देतो. तिसऱ्या मनुष्य गेला राजाजवळ, तोही त्याचप्रमाणे येऊन बसला नदीच्या काठी. ओम भूर्भुवस्वाहा त्याला मंत्र येत होतं, एवढंच येत होतं. ओम भूर्भुवस्वाहा. आता तो म्हणला हे नुसतं ओम भूर्भुवस्वाहा म्हणण्यामध्ये काय, तर ओम भू म्हणजे काय, भुव म्हणजे काय, स्वाहा म्हणजे काय. मग तो विचार करू लागला. ओम भू म्हणजे प्राणस्वरूप, भू म्हणजे परमात्मा कसा आहे, म्हणजे प्राण स्वरूप आहे. आता कुणाला विचारलं परमात्मा कसा आहे, एवढा एवढा आहे, पोरा एवढा आहे, नाक आहे, डोळे आहेत, सगळेच आहेत, चष्मा नाही, काही नाही, उघडाच आहे, लंगोटी नाही, असं काही काही जे वर्णन करू शकतात. आणि त्यांनी म्हटलं परमात्मा जो आहे कसा आहे, म्हणजे प्राण स्वरूप आहे. परमात्मा गोट्याचा नाही, लाकडाचा नाही, सोन्याचा नाही, चांदीचा नाही. परमात्मा कसा आहे म्हणजे प्राण स्वरूप आहे. आमचा प्राण जसं आमचा प्राण आमच्या शरीराला आवडतो, तसाच परमात्मा काय करतो, सगळ्या प्राण्याला आवडतो तो. म्हणून तो प्राण स्वरूप आहे. परमात्मा प्राण स्वरूप. भू म्हणजे प्राण स्वरूप. आणि पुढे आहे भुवा, भूर्भुवा. भुवा म्हणजे दुःखनाशक आहे. त्याने विचार केला परमात्मा दुःख दूर करू शकतो. आता कसा दूर करतो, दुःख करणार. प्राणाचं रक्षण करणारा तो आहे आणि दुःख दूर करणारा तो आहे. आणखी पुढे काय, स्वाहा एक आहे. स्वाहा म्हणजे आनंद रूप आहे. ओम भूर्भुवस्वाहा तिन्ही शब्दाचा अर्थ त्याला माहीत झालं. जप करता करता माहीत झालं, अगोदर माहीत नव्हतं. जप केल्यानंतर, प्रयत्न केल्यानंतर त्याला ज्ञानाचा उजेड पडत राहतो. आणि ज्ञानाचा उजेड जो पडतो आहे तो खरंच त्याला जलवा म्हणतात. खुद खुदा आदम में देखो जलवा घर मौजूद है. तुझ्यामध्ये जर परमात्माचा जलवा म्हणजे परमात्माचा ज्ञान, ज्ञानाचा उजेड जर तुझ्यामध्ये आहे तर त्यावेळेस संपूर्ण दुनियामध्ये काय परमात्मा आहे असं समजून घ्यायचं. आणि याप्रमाणे परमात्मा कसा आहे म्हणजे आनंद रूप देणारा आहे.
ओम भूर्भुव स्वहा, परमात्मा प्राणस्वरूप आहे, दुःखनाशक आहे, आनंद देणारा आहे. आता मी दुसऱ्याची पर्वा कशाला करू? म्हणजे हा दोघांपेक्षा दर्जा मोठा होता त्याचा. मग तो जर डोळे झाकून बसला, त्याचं जप चालू झालं आणि त्याच्या पुढे जे लोक पैसे ठेवू लागले, महात्मा चांगला आहे म्हणून पैसे ठेवू लागले. पैसे ठेवता ठेवता त्याची बायको गोळा करून जात होती घरी. आणि बायकोनं काहीतरी आणावं तर त्याच्या समोर पुष्कळ सामान पडून आहे. साखर आहे, पेढे आहे, काय 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 आहे, सामान आहे. आता हे खातच नाही तर काय करा, खाण्याकडे त्याचं लक्ष नव्हता. तर त्यावेळेस लोकांमध्ये अशी गर्दी झाली की लोक घेऊन लागले, ढीक पडलं सगळं. तुमचे खोबरे खारका वगैरे सगळे ढीक पडलं होते. आणि बायको घेऊन जात होती, शिल्लक राहिलेलं लोक खात होते. आणि अशा प्रमाणे तो अधिकारी पुरुष, मोठा अधिकारी पुरुष परमात्माच्या ध्यानामध्ये मग्न झाला. आणि कशाची सगळ्या गोष्टीचा त्याग केला. त्याला काय माहितच नाही, खोबरा खारका आले काय गेले का त्याला काय परवाच नाही. बायको नेच होती, बायको शाणी होती. असं करीत करता डोळे झाकून जे बसला, गावामध्ये कीर्ती वाढली, एक महात्मा आलेला आहे, डोळे झाकून बसलेला आहे. राजापर्यंत खबर गेली. राजा आला आपलं सगळं सामान घेऊन, महात्माच्या दर्शनाला चला. आणि पुढे उभा राहिला. महाराज जरा उठा, डोळे उघडून पाहता राजा उभा आहे. काय पाहिजे तुम्ही सांगा, आम्ही देतो तुम्हाला, तुम्हीच घेऊन जा म्हणते. मला काय लागत नाही, मला परमात्मा देणारा आहे, तो काय कमी करत नाही, तुम्हीच घेऊन जा. म्हणजे हे अधिकारी पुरुष, अधिकाराचा दर्जा लहानापासून मोठ्यापर्यंत असतो. मोठ्याचा मोठा दर्जा, लहानाचा लहान दर्जा. पण तो लहानापेक्षा मोठ्याचा प्रभाव जास्त पडतो. ज्याचा प्रभाव जगावर पडतो तो अवतार समजा. तो अवतार जसे कृष्ण, राम यांचा प्रभाव जगावरच पडून होता. आणि रामाची भूमिका कुठपर्यंत होती, रामाचा प्रकाश कसा पडला, उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत त्यांचा प्रभाव होता. रामाला इतकं ओळखू लागले. आणि कृष्णाचा प्रभाव कुठून होता, म्हणजे पूर्व पश्चिम, दक्षिण उत्तर दक्षिण हे रामाचा प्रभाव. आणि पूर्व पश्चिम द्वारकापासून तिकडे जगन्नाथपुरीपर्यंत इतका प्रभाव त्या कृष्णाचा होता. मग दोघांचा प्रभाव सगळ्या जगातच पसरले. आज म्हणजे यांचा प्रभाव इतका मोठा असतो, तो म्हणजे मोठे ज्ञानी, अत्यंत अधिकारी पुरुष. ते म्हणजे काय करतात, परमात्माच्या आज्ञा घेऊन ते इथे येतात. परमात्म्यांना अगोदर सांग, त्याला अगोदर शिकवून पाठवतो. ते कसं शिकवतो त्यांनाच माहिती आता. ते तुम्हाला इतकं काम करावं लागल, ज्याला जितकं काम करावं लागेल तितका मसाला देऊन पाठवतात. ते इथे येऊन सगळ्या जगावर एक छाप पाडतात. जगावर एक छाप पाडणारा मनुष्य असतो तो सगळ्यात मोठा असतो. आणि तो मनुष्य, त्याला मुमुक्ष म्हणा किंवा साईज मुक्ती, काय तुझे ज्या पदी वाटत ते देऊ शकता. पण तो लहान मनुष्य आपल्या पद्धतीप्रमाणे ज्याची जैशी वासना तैशी पूर्वी नारायण. आणि कोणी खाण्याकरता येतो, कोणी कपड्या करता येतो. आणि लहाना ते म्हणजे वासना घेऊनच जन्माला येतात. आणि ढोराला काय नुसतं पोटाला मिळालं की झालं. आणि त्याचप्रमाणे आम्ही जरी त्या पोटापुटेच पाहिलं तर ह्या ढोरामध्ये जमाच होतो. आणि पुढे सरकलं पाहिजे. पुढे सरकण्याकरता मानव आत्मा आहे. मानव आत्मा प्रयत्न केल्यावर किती मोठा जाऊ शकतो. आणि प्रयत्न नाही केल्यानंतर ढोरासारखं जगामध्ये राहतो. इतकं करून संपतो. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर् साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानन्दं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकमनित्यमविमलमचलं सर्वधी साक्षीभूतम्, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. आदरणीय निंबाळकर साहेबांनी आपल्या पुढे अधिकारी पुरुषांची जी लक्षणं आहेत ती त्रोटक स्वरूपामध्ये आपल्या समोर मांडलेले आहेत. प्रत्येक कामाचा अधिकार वेगळा असतो. आपणाला जर केस कापायचे असतील तर उत्तम जो वारीक असेल त्याच्याकडे जातो. तर केस काढण्याचे अनेक प्रकार आहेत. 4 मिनिटापाशी बसून जर आपण संपूर्ण केस काढले तर 2 रुपयात काढतो. ढोले हेअर कटिंग मध्ये घेतलं तर त्याचे 5-10 रुपये.
असा फरक का पडतो तर त्याचे अधिकार भिन्न भिन्न असतात. एकाच कामामध्ये सुद्धा अधिकार वेगळे असतात. म्हणजे एखादा इंजिनियर केवढाही मोठा तज्ञ असला त्याच्याकडे आपण काही केस काढायला जात नाही. एवढा मोठा अधिकारी पुरुष आहे, मग त्याच्याकडे केस काढायचं ज्ञान असतं का? नाही. त्याचा अधिकार वेगळा आहे, याचा अधिकार वेगळा आहे. म्हणजे प्रत्येक कामामध्ये त्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. कुठलंही ज्ञान कमी जास्त दर्जाचं आपण मानत नाही, मानू नये. जेवढा कलेक्टर महत्वाचा आहे तेवढा त्याचा सेवकही महत्वाचा आहे. सेवक जर नसेल तर कलेक्टरचं संरक्षण होऊ शकत नाही. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये सर्वांना समान दर्जा मानलेला आहे. की कमी आणि जास्त असा भेदभाव आपल्यात नाही. अधिकारात भेदभाव आहे. एकाच कामामध्ये अधिकार भिन्न भिन्न असतात. म्हणून परमार्थ प्राप्तीसाठी सुद्धा अधिकारच असावा लागतो. परमेश्वर प्राप्तीसाठी लागणारे अधिकाराचे जे लक्षण आहेत त्यामध्ये सर्वप्रथम जे लक्षण आहे की त्याच्यात आत्मा नात्म विवेक असणं आवश्यक आहे. आत्मा काय आहे आणि आत्मा नसलेली वस्तू कोणती आहे याचा विवेक. हा विवेक जर नक्की झाला तर हे शरीर आपलं नाशिवंत याचं ज्ञान होतं आणि शरीराचा जो चालक आत्मा आहे तो अविनाशी आहे हे जर एकदा समजलं की त्याला मग कुठल्या मोहाच्या मध्ये पडण्याची वृत्ती निर्माण होत नाही. म्हणजे त्याच्यामधूनच वैराग्य जन्माला येतं. आणि आत्मानी विवेक असल्याच्या नंतर माणसाच्या ठिकाणी संपत्तीमानता येते. संपत्तीमान म्हणजे 6 गोष्टी: शम दम उपरती इच्छा श्रद्धा आणि समाधान. आणि हे 3 लक्षणे ज्याच्याकडे असतात त्याच्या ठिकाणी मुमुक्षुता असते. मुमुक्षुता म्हणजे मला भगवंताची भेट झाली पाहिजे अशी तीव्र इच्छा, त्याला मुमुक्षुता म्हणतात. याचं स्पष्टीकरण निंबाळकर साहेबांनी आपल्या समोर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गुरुवर्य आदरणीय शास्त्री महाराज यांनी अत्यंत सोप्या शब्दामध्ये अधिकारांची लक्षणं आपल्या समोर मांडली. एक सामान्य मनुष्य राजाचा जप केला त्याला खाण्यापिण्याची व्यवस्था उत्तम होते, परंतु तेवढी त्याची निष्ठा असणं आवश्यक आहे. तेवढी निष्ठा नाही दुसरा जो माणूस आहे परंतु अनुकरण प्रिय आहे, तो जसा करते तसा हाही करायला लागला, त्याच्यात काहीतरी फायदा होतो. परंतु सर्व जगाचा मालक परमात्मा आहे याची जाण ज्याला आहे तो परंतु या दोघांपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि गायत्री मंत्राचा जो पहिला भाग भूर्भुवः स्वः यांचा अर्थ शास्त्री महाराजांनी आपल्यापुढे स्पष्ट केलेला आहे. कारण भूर्भुवः स्वः मध्ये भू, भुवा आणि स्वः असे 3 शब्द आहेत. भूर का होतं तर त्या विसर्गाचा र होऊन जातो. म्हणून प्राणस्वरूप परमात्मा आहे याची जाण जर आपणाला झाली तर आपल्या प्राणाला ज्याप्रमाणे आपण जपतो त्याप्रमाणे परमात्म्यालाही आपण जपलं पाहिजे. परमात्म्याचा जप केला पाहिजे. जप करणं म्हणजे त्याला नीट समजून घेणे आणि समजून त्याच्यामध्ये जी कृती सांगितलेली आहे त्याप्रमाणे करणे. मननात जायते मंत्राः, मनन केल्याच्या नंतरच मंत्र सिद्ध होतो. आता उदाहरणार्थ एखाद्या माणसानं राम 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 असं जर 24 तास म्हटलं तर तो राम स्वरूपच होऊन जाईल. परंतु असं 24 तास आपण म्हणू शकत नाही. कारण शरीर आहे, शरीराच्या काही गरजा आहेत, त्या गरजा आपल्याला पूर्ण करणं आवश्यक आहे. शरीराच्या गरजा पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही राम राम म्हणू शकता. हा एक प्रकार आहे. हेही म्हणणं फार कठीण आहे. खरा जप असा की राम राम म्हणत असताना रामचंद्र प्रभूचं चरित्र डोळ्यासमोर असणं आवश्यक आहे. रामचंद्र प्रभूंनी ज्याप्रमाणे आपलं जीवन चरित्र घडवलं त्याप्रमाणे आपल्या जीवनाचा आकार तयार करणं हे रामाचा खरा जप आहे. ते सर्वश्रेष्ठ झालं. तेवढंही नाही जमत
त्याच्यापेक्षा थोडा भाग चला काम धंदा करून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा राम 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 म्हणावं, ही गोष्ट चांगलीच आहे. केवळ पोट भरण्यासाठी जर राम राम म्हटला तो तरी थोडाफार चांगलाच आहे, परंतु राम राम म्हणत दुसऱ्याला लुटण्याचं जर काम केला तर तो परंतु रामाचा भक्त नाही, रावणाचाही नाही. याला काय म्हणावं तर जनावर म्हणता येत नाही, कारण जनावर असं लोकांना फसवत नाही. जनावर पोटाला लागले तेवढं खाते सोडून देऊन निघून जाते, घेऊन जात नाही ना. माणसाची वृत्ती जनावरासारखी नाही, जनावरापेक्षा खालची आहे. कारण जनावर संग्रह करीत नाही, काही तो संग्रह करीत नाही, त्याला जेवढं लागेल तेवढं खातो. म्हणायचं तर कुत्र्यासारखी वृत्ती म्हणावं लागेल. कुत्र्यामध्ये थोडा गुण वेगळा आहे, त्याचं खाणं झाल्यावर सुद्धा राखण बसते, दुसऱ्याला येऊ देणं. पोट भरलेलं राहते. आता तुम्ही जंगलातल्या वस्तू पाहिल्या पाहिजे, गावात पता लागेल. आम्हाला इकडे आहे तसं संगत. जनावर मेलं की 4-5-10 कुत्रे खातात, नुसतं बसणं, दुसऱ्याला येऊच देण्यात जवळ भुकतात, पाठलाग करतात. माणसाची प्रवृत्ती तशी आहे, त्याच्यापेक्षा नीच आहे. कारण ते एकाच जनावर बसतात, दुसरीकडे पुन्हा बघत नाही. माणसाला तर 10 ठिकाणी करून ठेवते कारभार, कुठलाही धड चाले ना, लोकांना बुडवायचाच प्रयत्न करतो आणि पुन्हा राम राम म्हणायचा प्रयत्न करतो, तरी विरोधाभास आहे. मग अधिकारी पुरुषाचं लक्षण सांगत असताना ही गोष्ट समजणं महत्वाची आहे. आपल्याला शरीर दिलंय भगवंताने, साधन आहे. शरीर हे भगवंताच्या प्राप्तीचं साधन आहे आणि मानवी जन्मामध्ये त्या साधनाचा योग्य तऱ्हेने आपण उपयोग करून घेऊ शकतो. बाकीच्या जन्मामध्ये याचा उपयोग करून घेता येत नाही. मग पहिल्यांदा माणसाच्या जीवनामध्ये एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. जर आपणाला उच्च स्तरावर जायचं असेल आणि आपल्याला खरंच जर शहाणं बनायचं असेल तर ही गोष्ट जगामध्ये अत्यंत उणीव भासते त्याची. कोणती? शहाण्या माणसाला शहाणं म्हणायचं काम जर माणसाने केलं फार मोठी दुनियातली गोष्ट साधते. ही उणीव झाली. शहाणाला शहाणं न म्हणता मी शहाणा आहे हेच लोकांना पटवायचा उद्योग धरला लोकांनी. माझ्यापेक्षा लोक दुनियात शहाणे आहेत आणि त्यांची भेटगाठ आपल्या जवळच्या लोकांना करून दिली पाहिजे. पहिलं लक्षण मानवाचं आहे. माणसाची वृत्ती काही झाली, मी फार शहाण, माझ्यात काही उणीव नाही, तुम्ही सगळे माझे शिष्य व्हा, मला दक्षिणा द्या, मी श्रीमंत होतो, दुसऱ्याचं काही ऐकू नका. त्याच्यामुळे जग अज्ञान बनलं, अज्ञानाकडे धावायला लागलं. अरे ज्या ठिकाणी भगवंत म्हणतो की माझ्या मी फार लहान आहे कारण मला मोठं भक्तांनी केलं, परमेश्वर म्हणतो की नाही मी मोठा नाही, माझ्या भक्तांनी मला मोठं केलं. कारण आपल्या भक्ती विजयाच्या वेळेस असं कथानक येते, सगळे संत जेव्हा देवाच्या भेटत देवही ध्यान करायला लागले. विचारले काय करायला देव? रुक्मिणी झालं ध्यान करायला. ते देव कशाचं ध्यान करायला? आता मला तरी काय माहित म्हणले. आता पुरुषाचा कारभार मला काही माहित नाही म्हणजे तुम्ही विचारून घ्या. आल्यानंतर बाहेर भगवंत बाहेर आले, सगळे भक्त मंडळी उभी आहे इकडं, नामदेव महाराज, गोरा कुंभार, सावतामाळी वगैरे वगैरे. देवाला तर महाराज आणि तुमच्या दर्शनाला तुम्ही काय कराले? अरे म्हणली माझ्या देवाची पूजा करू लागलो. तुमचाही देव आहे का? मग माझा देव आहे म्हणजे मी माझ्या देवाचं भजन केल्यामुळे मी देव झालो. तुमचा देव कोणता आम्हाला दाखवा. पण तुम्ही काही बोलायचं नाही म्हणजे बघितल्याच्या नंतर माझ्या देवाची निंदा करायची नाही, हे जर तुम्हाला मंजूर असेल तर नेतो. मध्ये नेऊन दाखवलं तर त्या देवाच्या देवाऱ्यात ज्ञानेश्वर महाराज आहेत, नामदेव महाराज आहेत, गोरा कुंभार आहेत, जनाबाई आहेत. तुम्ही आमची पूजा करता, मग मी कोणाची करू? तुम्ही माझी पूजा करता म्हणून मी तुमची पूजा करतो. देवत्वाचं लक्षण हे आहे. आज असं दिसत नाही. प्रत्येकाची इच्छा अशी आहे की मी सगळ्यात शहाणा आहे. प्रत्येक जण ह्या मार्गाला लागला म्हणून शहाण्या माणसाची किंमत उरली नाही. कारण मी जर त्यांना शहाणा म्हणून तर माझं कसं चालेल? काम करून घेण्याची वृत्ती नाही ना, काम करून पोट भरावं, शहाण्या माणसाचं संघटन करावं, हा महत्वाचा प्रश्न आहे समाजामध्ये. समाजात एकाच माणसाला सगळं शहाणपण नाही ना हो. असं जगात महापुरुष क्वचित असतात. एकाच माणसाला सगळ्या शास्त्रातलं समजत नाही, एकाच माणसाला सगळ्या माणसाचे स्वभाव समजत नाहीत, म्हणून तर फसवणूक होते नाही का. मोठमोठे महाराजही फसतात. काय करू? आम्हाला न पत्ता लागतात तारखा देतो, तिकडेच पैसे वसूल करतो. महाराजाला काहीच पत्ता राहिला, त्यानं जिकडे जाय म्हणजे तिथं काय घेऊन जाते तो.
त्या मुनिमानं सांगा महाराज त्या ठिकाणी कीर्तना गेलंच पाहिजे. महाराजाच्या हातात काही नाही, त्याच्या हातात सगळा कारभार. महाराज सुद्धा फसतात. कारण सर्व ज्ञान एका व्यक्तीला राहू शकत नाही असं शास्त्र सिद्धांत आहे. तर व्यक्ती आहे, परमात्मा समष्टी रूपात बघायला शिकलं पाहिजे. म्हणून समाजाला शहाणं करायचं असेल त्याला एकच मार्ग आहे. माझ्यापेक्षा जी शहाणी माणसं आहेत त्या माणसाची संगत मला लाभली पाहिजे आणि माझ्या सहवासात जी माणसं असतात ती शहाणी झाली पाहिजे. शहाण्याचं लक्ष नाही. जी माणसं मूर्खांच्या मध्ये मीच राहावा मोठा, एक अशी मार खाते जनावराला खाल्ल्यासारखं त्यांना. खरं ते अज्ञानीच की हो. एखाद्याचं काय नाही, तुमचे गुरु फार बदमाश आहेत, फल्या ठिकाणी फसवलं झालं, तू त्याला ज्ञान कुठं असतं. म्हणून शहाण्याचं लक्षण आहे. मलाही उच्च पदावर जायचं आहे तर माझ्या सभोवतालच्या लोकांनी सुद्धा उच्च पदावर गेलं पाहिजे. म्हणून तर जुन्या लोकांनी फार मोठी गोष्ट केली. सज्जन को सज्जन मिला तो होवे दो दो बात, गधे को गधा मिला तो खावे दो दो लात. म्हणून आज समाजामध्ये सगळ्यात जास्त लाता मारून घेण्याचंच काम आहे. हा महाराज त्याच्यावर टीका करतो, तो महाराज त्याच्यावर टीका करतो, तो पंथ त्या धर्मावर, तो धर्म या धर्मावर. धर्माचा काही संबंध यांना नाही. धर्म नावाची वस्तू समजत नाही, ब्राह्मण नावाची वस्तू समजत नाही, क्षत्रिय कशाला म्हणावं माहित नाही, गुरु माहित नाही, शिष्य माहित नाही, का आई माहित नाही. फक्त पैसा कमवाने, पैसा गोळा करावा आणि खावं. मठ बांधा, मंदिर बांधा, काही बांधा, पण पैशासाठीच बांधा. शास्त्री महाराजांना आधी आम्ही चर्चा केली. महाराज ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी महाराजांच्या अंगावर साप जातात. आम्ही त्याला साप कशाला येतात? तुला बेडक्या खायला येतात. तुमच्या अंगावर काय जातात? ते रस्ता त्यांचा आहे. महाराजांचं शरीर म्हणजे त्यांचा पूर. कल्पना करा आता, ही गोष्ट सामान्य गोष्ट नाही. हा काही चमत्कारही नाही, धारणा सदाचार संपन्नता आहे. मला काय सांगायचंय, प्रत्येकाने म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपल्या गुरुला कमी समजा असा नाही का. शहाणा माणूस कधी त्याला कमी समजा कसा म्हणेल हो. शहाण्या माणसाचं लक्षणच हे आहे की आपल्यापेक्षा शहाण्या माणसाची भेट घेणे आणि इतराला घ्यायला लावणे. आज भीती कशी आहे तुम्ही बघा. कोण्या महाराजाला जाऊन एवढंच म्हणत, महाराज ते महाराज फार चांगले आहेत, तो विद्वान आहे, सज्जन आहेत. हो तुम्ही म्हणता ती गोष्ट अगदी खरी आहे, पण कशाला म्हणजे त्याच्यातली उणीव आपल्या समोर गातो. कारण आपली श्रद्धा त्याच्यावर बसून याच्यावर बसावी. याच ठिकाणी सगळा देश सगळं समाज नासून चालला. म्हणून शहाणा म्हणून आपण फार कठीण आहे. शहाण्या माताचं लक्षण आहे की आपल्यापेक्षा शहाण्या माताचा शोध घेत राहिले तर विद्या वाढते, नाहीतर विद्येचा विकास होऊ शकत नाही. विद्या एवढी मोठी आहे की जावो त्याचं गणितच नाही. विद्या किती श्रेष्ठ आहे, किती लांब, किती रुंद, याचं गणितच नाही. विद्येच्या मध्ये विरघळून जाणं, विद्या स्वरूप होणं हे महत्वाचं आहे. खरं म्हणा 52च मात्र आहे. संस्कृत मध्ये 62 वर्ण. मग इतक्यामध्ये 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण सगळे कसे मावले. एकाने म्हणलं काय करायचं म्हणजे इतक्या भांडणी करून. तुमचे सगळे ग्रंथ किती अक्षरात आहेत? 52 अक्षर जपतो म्हणला दररोज. 52 मात्र म्हणायचं दररोज. काय वाचले याच्यापेक्षा तुम्ही काही दुसरं आहे का काय अक्षर? हेच अक्षर. मग झालं तुमचं आमचा समाज जमते का असं? पण हे जर केलं तर फार मोठी श्रेष्ठ गोष्ट आहे. ते 52 मात्रा जरी बरोबर म्हणू लागलो तरी फार मोठी गोष्ट आहे. कारण 52 मात्रा पुन्हा शरीरात आहेत, तोंडानं म्हणणं नाही. या शरीराच्या मध्ये 52 मात्र काय आहेत? प्रत्येक ठिकाणी देवता आहे, प्रत्येक ठिकाणी मात्रा किती प्रमाणात जपावी हे त्याचे शास्त्र आहे. शंकराचार्य सुद्धा याच्यावर खास धोरण केलेलं आहे. विद्या एवढी खोल आहे की तुम्ही जेवढं त्याच्याकडे बघाल तेवढी श्रेष्ठता वाढते. आणि विद्या संपतच नाही कधीच. कारण जी संपत्ती ते नाशिवंत, जे संपत्ती ते संपत्ती नाही ना. जी कधी संपत नाही ती खरी संपत्ती. संपत्तीची व्याख्या बदलली. जी संपते ते दुःख देते, जी संपतच नाही ते दुःख कशी देईल. फार कठीण गोष्ट विचारायची आहे की अशी वस्तू आपण नेहमी चिंतनात ठेवली पाहिजे. आपणाला किती समजते, आपल्याच्या थोर कोण आहे शोध घ्या. मिळणं फार अवघड आहे. आपल्यापेक्षा शहाणी माणसं जगात मिळणं फार अवघड आहे. जरी दर्शन घडलं तरी त्यांचा उपयोग करून घेण्याची अक्कलही आपल्यात पाहिजे, नाही का. जिथं महाराज भेटले तर गर्दी माणसाची. कशासाठी? पाया पडण्यासाठी. पाया तरी पडतात काय माणसं? नाही पाया पडत, हातालाच.
कोणी डोक्याला, कोणी कमराला, जिथं सापडले तिथं, आणि त्याला पाया पडलं म्हणतात. ते करंट सारखं त्याचं वाटतं की जिथं लावले करंट आपलं जसं येते तसं महाराजाला आमचं पाप त्याच्याकडे, महाराजाचं पुणे आपल्याकडे अशी. हा, मारुती महाराज असंच करतात, उचलून तर कुठून हात लावणं, खाली माणूस का मर नाही एखादी. अज्ञानपणाची दशा आहे. म्हणून पाया पडणे या शब्दाचा तरी अर्थ मी समजला पाहिजे ना. जसं मी परवा याच्यामध्ये सांगितलं बा, अंगणवाडी कुठं नांदेडमध्ये अंगणवाडी आहे का एकतरी? खोलीवाडी म्हणा हो, अंगणवाडी कशाला म्हणता? 10 बाय 12ची खोली, त्याच्यात लेकरं कोंबून ठेवले जातात 4 तास 3 तास. त्या अंगणवाडी म्हणजे अंगण पाहिजे ना. अंगणवाडी याचा अर्थ अंगण पाहिजे खेळण्यासाठी मुलांना, तर अंगणवाडी. हे सगळे खोलीवाडीला अंगणवाडी म्हणायला लागले. किती शब्दाचे अर्थ बदलले. मग खोलीवाडीत बसून अंगणवाडीचे गुण येऊ शकतात काय? अशक्य आहे, होऊ शकत नाही. खोलीवाडीमध्ये डबल रोटी खाण्यासाठी लेकरं जातात का विद्या घेण्यासाठी जातात? तपासून बघा. शासनाची दिशा बदलली, लोकांची दिशा बदलली. हे जसं या क्षेत्र आहे तसंच परमेश्वराच्या क्षेत्रात असंच झालंय की शहाण्या माणसाच्या भेटी होणं अत्यंत कठीण आहे. कारण शहाण्या माणसाने तोंड बंद केले, डोळ्यानं पाहणं बंद केलं, कानानं ऐकणं बंद केलं. काय ऐकायचं आहे? ऐकण्यासारखं नाहीच दुनियात राहिलं. तर तुकाराम महाराजांनी त्या काळात सांगितलं, अरे आंधळे वा, बहिरे वा, मुके वा, लंगडे वा, पांगळे वा, असं सांगितलं. अभंग आहे. ती दिशा आज प्राप्त झालेली आहे. कारण महात्मा गांधींनी सुद्धा ते 3 माकडं तयार केले. डोळे झाकलेले काय, कान झाकलेले, तोंड झाकलेले, 3 प्रकार. म्हणजे डोळ्याला वाईट बघायचं नाही, कानानं वाईट ऐकायचं नाही, तोंडानं वाईट बोलायचं नाही. केवढी मोठी तपश्चर्या आहे, लहान गोष्ट आहे का? फार मोठी तपश्चर्या. या 3 गोष्टी सांभाळणं देवच झाला. तो विद्वानालाच देव मानलेला आहे. ज्याचा संयम चित्तावर असतो त्यालाच देव मानलेला आहे आपल्याकडे. समाजामध्ये अज्ञानाला काढून प्रकाश देण्याचं काम ज्या व्यक्तीकडून घडतं त्या व्यक्तीलाच देव म्हणतात. तर जीव हा धातू आहे. प्रकाशने, प्रकाश देणे. कशाचा प्रकाश? ज्ञानाचा प्रकाश. अज्ञानाला काढून ज्ञानाकडे समाजाला घेऊन जाणं हे देवत्वाचं काम आहे. म्हणून आज आपल्यासमोर मांडण्याचा विषय असा की आपल्यापेक्षा सज्जनाची, आपल्यापेक्षा विद्वानांची, आपल्यापेक्षा चारित्र्य संपन्न माणसाचा शोध घेणे आणि त्यांची भेट घेणे, त्यांच्या भेटीचा लाभ ओळख करून दुसऱ्याला करून देणे, हेच महत्वाचं काम आज आहे समाजामध्ये. हे कर्तव्य आहे माणसाचं. मी शहाणा म्हणून जर फिरत असेल तर शहाणपणाचं दिवाळी निघालं नाही. संन्यासाचं असंच झालं. संन्यासी म्हणत असताना एक संन्यासी एका गावामध्ये एका जागी 3 दिवसाच्या वर राहायला नको. मठ बांधून वर्षांची राहू लागले लोकांना. कसं संन्यासी म्हणता येईल त्याला? आणि पुन्हा संन्यासाची गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रमाच्या नंतर संन्यास आहे. ब्रह्मचर्यामधून संन्यास घेणं कोट्यांशी माणसामधून एखाद्याला शक्य आहे. 1000 लोक कसे होऊ शकतात? ते ज्या अर्थी 1000 लोक असं करतात त्या अर्थी संन्यास नाही. दुसरं काही असेल तर संन्यास नाही. मग संन्यासाची लक्षणं समजून गेली, त्याचे आचार विचार काय समजून घेऊन कर्तव्य कोणती हे वागायला शिकलं पाहिजे. म्हणून आपणाला परमेश्वराकडे खरंच जायचं आहे का ते तपासून घेणं आवश्यक आहे. मग वैदिक धर्मामध्ये, वैदिक संस्कृतीच्या मध्ये काही कर्तव्य सांगितलेली आहे. त्यापैकी पहिलं कर्तव्य सांगितलेलं असं आहे की परमात्मा कसा आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. परमात्म्याचं रूप, रेखा, रंग, त्याची गुण समजलीच पाहिजे. हे जर समजलं नाही तर माणूस परमेश्वराचा विचार करू शकत नाही. विश्वामध्ये परमात्मा असं जर त्याला समजलं तर तो मनाच्या मध्ये वाईट विचाराला येऊ देणार नाही. म्हणजे त्याच्या हातून पाप घडणार नाही. कारण त्याला एकांत नाहीच. तो ज्या ठिकाणी बसेल त्या ठिकाणी त्याला परमात्मा दिसेल. मनाच्या मध्ये जरी वाईट विचार तो काढून टाकेल. वाईट काम करायला एकांताला सापडणार नाही. कारण कुठलंही चोरीचं काम असो, अनितीचे काम असो, भ्रष्टाचाराचं काम असो, हे काम माणूस एकांतात करतो किंवा समविचारी माणसामध्ये करतो. मग ज्या ठिकाणी तुम्ही बसलात त्या ठिकाणी समजा आम्हाला जर वाईट विचार तर चटकन समजलं पाहिजे, अरे परमात्मा मला बघू लागलाय, कारण माझ्या हृदयामध्ये आहे.
झाडा झुडपात आहे, कणाकणात परमात्मा आहे. म्हणजे सर्व व्यापकता परमेश्वराची जर पटली प्रथमावस्थेमध्ये, तर तो परमेश्वराचा विचार करू शकतो. हे वैदिक धर्मामधला पहिलं कर्तव्य सांगितलेलं आहे. म्हणून परमात्मा असा सर्व व्यापक आहे असा सांगण्याचा प्रकार ज्ञानेश्वर माऊलीनं 9व्या अध्यायात केला. कारण सर्व व्यापक नाही असं जर कोणी म्हणू लागलं तर तो स्थूलदृष्टीचा आहे असा शब्द वापरला. तो स्थूलदृष्टीचा आहे. अश्रोत्राची श्रोत्र म्हणजे ज्याला कान नाही त्याला कान बसवले अज्ञानी लोकांनी, ज्याला पाय नाही त्याला पाय दिले, ज्याला हात नाही त्याला हात दिले. तो सर्व जगाचा पालन करता असताना सुद्धा त्याला संरक्षणार्थ लोक पोलीस ठेवले. आता बघा ना तुम्ही काय चाललेलं. देवानं तुमचं संरक्षण करावं की तुम्ही देवाचं संरक्षण करावं. आजच्या घडीला देवाचं रक्षण माणसं करायला लागली. माणसाचं रक्षण देव करायचं समजलंच नाही. तिथे धारणाच नाही माणसाची. ड्युटी दिली देवाच्या रक्षणाला. इतके इतके तास यांनी राखण करावं, यांनी राखण करावं, यांनी राखण करावं. काय उलट दिसत आली. म्हणून हा वैदिक सिद्धांत असा आहे की परमात्मा सर्व व्यापक जर असेल तर तुमचं ध्यान परमेश्वराकडे 24 तास पाहिजे. कारण तुम्ही जिथं कुठं जाल तिथं परमात्माच राहणार. म्हणून विभूता जी आहे, विभू स्वरूप परमात्मा जो आहे तो परमात्मा समजून घेण्यासाठी तुम्हाला ज्याला समजला त्याच्या जवळ जावं लागेल. परमात्मा न समजता नुसती पुस्तकं वाचून जर कोणी सांगत असेल तर तो घोटाळ्यातपणा का, त्याचा विश्वास पक्का नसतो. महाराज म्हणाले वा तो साप जर आला तो असं पांघरून घेतलं का उघड पडते, तर साप मांडीवरून जाते. तरी म्हणजे थंड लागले की मी समजतो साप आहे. महाराज आता आपल्या समोर बसतो. हा आता चर्चा झाली, अंगावरून जाते साप, तर ते थंड लागते त्याच्यावर साप आहे. मग काय करायचं? अंगावरून पांघरण्या जातात, कसंही जाते. सामान्य गोष्ट आहे का? अवघड गोष्ट. देहाबद्दलची आसक्ती कुठतरी नष्ट झाल्याशिवाय अशी अनुभूती माणसाला येत नाही. म्हणून माणसं आता पुस्तकं वाचून प्रवचन करणारी लाखांना आहेत. समाजावर काय प्रभाव आहे? महाराजांनी सांगितलं समाजावर ज्याचा प्रभाव पडतो तो अवतारी पुरुष. आम्ही तर रात्रंदिवस प्रवचन करून सुद्धा आम्हाला एकावर प्रभाव पाडता येत नाही. आचरण नाही. आमची आचरण शक्ती कमी आहे. आचरण शक्ती का कमी आहे? तर आमच्या पुढे आमच्यापेक्षा शहाणा माणूस नाही ना. आम्ही किती जर प्रवचन दिलं, आमच्या साप जाताना आम्हाला जमेल काय? मारू त्याला सापाला. मग आमच्या पुढे आदर्श आहे ना महाराजांचा किंवा असे काहीतरी विचित्र प्रकार, अशी आपल्याला शक्ती आली पाहिजे. समोर ध्रुवतारा असल्याची आपली प्रगती कशी होईल? आम्ही सगळ्या शहाणे, तुमच्या दिवशी माती करते मायाची. म्हणून परमात्मा सर्व व्यापक आहे अशी दृष्टी कुठतरी असल्याशिवाय साप गेला तरी त्यांना काही वाटत नाही. म्हणजे काय? शत्रू मित्र होती तेव्हा द्वेष गेला तर, निंदा गेली तर. म्हणून परमात्मा सर्व व्यापक आहे हा दृष्टिकोन भारतीय संस्कृती मधला पहिला सिद्धांत सांगतो. मग एवढी नक्की जाणीव ज्या माणसाला झाली त्याचा शोध घेणं आपलं कर्तव्य आहे. अशा व्यक्तीस शोधलं पाहिजे की परमात्म्याची व्यापकता ज्यांच्या अनुभूतीत आलेली आहे. आमच्या अनुभूतीत असं आहे की आम्ही एखादी मूर्ती ठेवली, तिथं पाया पडताना जर पैसे टाकले नाही तरी आम्ही शिवाय देतो. आले लोक हात हारून गेले फुकट, काहीच टाकले नाही. म्हणजे आमचा देव त्या प्रतिमेत आहे, प्रतिमेसाठी नाही. ते ढोंग मांडायचं आणि त्याच्यावर आमचं पोट कसं भरावं हा एक धंदा. परमात्म्याचा संबंध याची काय? परमात्मा सामान्य नाही. कणाकणात भरलेला असेल तर तुमच्यात लबाडकी येऊच देत नाही. तो चटकन सांगतो तो हे लबाडकी आहे करू नका. म्हणून परमात्मा सर्व व्यापक आहे भारतीय संस्कृतीचा पहिला सिद्धांत आहे. ते समजला पाहिजे. आणि ते समजण्यासाठी ज्याला हा सिद्धांत समजला त्यांच्या दर्शनासाठी आपल्या अंतःकरणात तळमळ पाहिजे. आमच्या अंतःकरणात अशी तळमळ आहे की महाराजांनी आपल्या घरी यावं, नाही आपल्याला महाराजांनी आपल्याकडे यावं, फुकट दर्शन घेऊन निघून जावं. आपलं दर्शन त्यांनी घ्यावं, त्यांचं दर्शन आम्हाला कुठे घ्यावं.
आज आम्ही सकाळी बोलत होतो महाराजांना मी, की जी माणसं शहाणी असतात ती शहाणी हीच त्यांची जात असते. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, जैन, बौद्ध अशी नसते. स्वामी दयानंद सरस्वती लखनौलाच ना का कानपूरला, हा, त्या ठिकाणी दयानंद सरस्वती जात होते. तर तिथे एक मुसलमान, हा, अलीगडला कोणते सरसय्यद, हा, सरसय्यद अहमद खानकडे दयानंद सरस्वती उतरत होते, त्यांच्याकडे थांबत होते. हा मुसलमानाचा मोठा माणूस, पुढारी माणूस, आणि स्वामी दयानंद सरस्वती कट्टर आर्य समाजी, काय आर्य समाजाचे संस्थापक ते, त्यांच्याकडे जाऊन थांबायचे. तेही त्यांची उत्तम व्यवस्था करून एका खोलीमध्ये त्यांना द्यायची जागा, तिथे थांबायचे. एकदा असं वाटलं यांना सरसय्यद अहमद खानला की काय कराले, सकाळी थोडा वेळ झाला असेल उठायला, म्हणून त्या रूम मध्ये यांनी आपलं थोडं खिडकीतून पाहिलं. काय दिसलं त्यांना, तर स्वामी दयानंद सरस्वतीचा हात एकीकडे, डोकं एकीकडे, पाय एकीकडे, असे वेगळे वेगळे अवयव तुकडे पडले वेगळे वेगळे. यांना असं वाटलं की स्वामी दयानंद आर्य समाजाच्या मुसलमानाच्या कट्टर विरोधात. तर असं वाटत होतं ना, तर मुसलमानाने घणाघात आघात केलाय त्यांनी सर्वच पंथावर, भारतामधल्या जगातल्या सर्व धर्मामधल्या उणीवा स्वामी दयानंद सरस्वतीने अगदी उघड स्पष्ट स्वरूपात मांडल्या, आणि इथल्या तर सर्व पंथाला काशीच्या त्याच्यामध्ये जिंकलं होतं. म्हणून यांना भीती वाटायची, कदाचित कोणी मारलं का, ते घाबरून जाऊन मग जवळपासच्या लोकांना बोलावून घेतलं. काय झालं ते बघा. सगळे लोक येऊन पाहिले तर स्वामी ध्यानस्थ आहेत, उठून दार काढले. आले लोक म्हणून बाहेरून पाहिले. त्यांनी सहसाने हात धरले. महाराज म्हणजे आम्ही असं पाहिलं. अरे हे तर योगचा चमत्कार आहे, म्हणजे योगामध्ये घडत राहते, असं विषय काय नाही. हे योगाचा अभ्यास आहे. पातंजल योग दर्शनाचे थोर अभ्यासूक स्वामी दयानंद सरस्वती होते. त्यांनी आपल्या उपासनामध्ये, उपासना विषयाच्या मध्ये या विषयाचा उल्लेख केलेला आहे की ही जी साधना जी आहे, उपासना कशा प्रकारची असावी योगाची, तर या पद्धतीचे शरीराचे तुकडे पाण्याची शक्ती त्याच्या जन्माला येऊ शकते. परंतु यांचा प्रचार आर्य समाजाने केला नाही, कारण यांनी त्यांच्यावर भर दिला नाही स्वामी दयानंद सरस्वती की सामान्य माणसाला काय पाहिजे आहे, नीतिमूल्य पाहिजे. सामान्य माणसाला सदाचारानं वागल्यानंतर त्याला समाधान पाहिजे. ही एखाद्या व्यक्तीला जमतं. 80 माणसामधून एखाद्याला ही गोष्ट दयानंद सरस्वती सारख्याना किंवा स्वामी विवेकानंदासारखे किंवा वेदानंदासारखे असे क्वचित माणसं सापडतात. महाराजांच्या पायात दुसऱ्या कशाच व्यक्ती सांगितले त्यांनी, असे क्वचित माणसं असतात. अशा प्रकारचा एक माणूस आपल्या इथं नांदेला आताही आहे. आजही तो उपलब्ध मनुष्य आहे. आज महाराजांना सांगितलं आपण जाऊ, तर एक दिवस जाऊ म्हणून सांगितलं महाराजांनी भेटायला त्यांच्याकडे. कोणाचं लक्ष त्याच्याकडे जात नाही, परंतु मनुष्य त्याच तोडीचा आहे. नक्की मला काय सांगायचं की आपल्यापेक्षा शहाण्या माणसाची भेट सतत घेणे हे परमेश्वर प्राप्तीच्या साधनापैकी अति उत्तम साधन आहे. पण मनातला द्वेष गेलं जमत हे तर पुन्हा पुन्हा आडव येते ना. मी मायाना कसं शहाणं म्हणून, लोकांनी मला शहाणं म्हटलेलं असताना आता मग दुसऱ्याला शहाणं मी जाऊ तर लोक त्यांना शहाणं म्हणतील. आता मला अज्ञानी समजतील. ही फार मोठी भीती माणसामध्ये, ही अज्ञानाचं लक्षण आहे. म्हणून परमेश्वर प्राप्तीच्या साठी पहिला सिद्धांत हा परमात्मा सर्व व्यापक विभू स्वरूपात आहे. पहिलं कर्तव्य सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं कर्तव्य त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की परमात्मा व्यापक ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे परमेश्वराने तुम्हाला जी काही संपत्ती दिलेली आहे, ज्या काही वस्तू दिलेल्या आहेत, तुमच्या अधिकारात आहेत, तुमच्या जवळ आहेत, तर या वस्तूंचा उपयोग विधिवत केला पाहिजे. शास्त्र नियमाने त्याचा कसा फायदा घ्यावा त्या पद्धतीनेच घेतला पाहिजे. नियम तोडून त्याचा फायदा घेऊ नये. आणि ह्या ज्या वस्तू आहेत या वस्तू परमेश्वराच्या आहेत. त्यांनी मला या शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचा उपयोग करून घेण्यासाठी दिलेले आहे. त्याची जाण ठेवणं आवश्यक दुसरं कर्तव्य आहे. ह्या वस्तू मी माझ्या सुरक्षेसाठी ठेवतो आहे, त्याप्रमाणे माझ्या संरक्षणाबरोबर समाजातही संरक्षण झालं पाहिजे. त्याची काळजी घेतली पाहिजे दुसऱ्या कर्तव्याच्या मध्ये. म्हणजे मग संरक्षणाचा प्रश्न निर्माण होत नाही. मला जर पाणी स्वच्छ प्यायला मिळालं पाहिजे असं जर वाटत असेल तर ते पाणी सगळ्यांना स्वच्छ मिळालं पाहिजे. म्हणून माझ्या अधिकारात असलेल्या वस्तू त्या भगवंताच्याच आहेत आणि त्या वस्तूचा उपयोग मी ज्याप्रमाणे शास्त्र सांगते त्याप्रमाणेच केला पाहिजे. शास्त्र बाहेर त्याचा उपयोग करणं हे अराजकता माजलेलं आहे.
अन्याय करणं आहे. म्हणून हे दुसरं कर्तव्य सांगितलं. त्याच्यानंतर तिसरं कर्तव्य असं सांगितलेलं आहे की परमात्म्याकडे तुम्हाला जायचं असेल, या दोन कर्तव्याच्या मधून तिसरं कर्तव्य जन्माला येतं, ते म्हणजे आपण स्वतंत्र राहिलं पाहिजे. आपणाला ज्याप्रमाणे स्वातंत्र्य असावं असं वाटतं, त्याप्रमाणे आपल्या सभोवतालच्या माणसालाही स्वातंत्र्य आपण प्रदान करणं आवश्यक आहे. त्यांच्या स्वातंत्र्यावर आपण घाला घालू नये. ज्याप्रमाणे मला ज्ञानेश्वर माऊलीची पूजा आवडते, ज्ञानेश्वरी ग्रंथ आवडते, त्याप्रमाणे एखाद्या इस्लामला जर कुराण आवडत असेल तर त्यांच्या कुराणाच्या विरुद्ध बोलण्याचा काय अधिकार आहे? अधिकार तेव्हाच होतो जर त्या धर्मग्रंथाच्या आधारे दुसऱ्याला जर त्रास देत असेल, त्यावेळी मात्र संघर्ष होतो. तुम्ही तुमचा पाठ तुमच्या पद्धतीने करीत असताना एवढी दक्षता घ्या की आपला जुलूम दुसऱ्यावर होणार नाही, एवढी दक्षता घेणं एक अतिशय महत्वाचं कर्तव्य आहे. स्वातंत्र्य स्वतः भोगा आणि दुसऱ्याला स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ द्या. हे वैदिक संस्कृती आहे. एकमेकावर आघात करणं हा ज्ञान सांगणं महत्वाचं आहे. जे अज्ञान आहे त्या अज्ञानाला दूर करण्यासाठी प्रयत्न करणं. म्हणून आपल्याला जे समजतं, जे ऐकायला तयार आहेत, अशा ज्ञान सांगणं आपलं कर्तव्य आहे. परंतु जे आपल्याला दिसतं की अज्ञानी आहेत, तर तुम्ही एकदम त्यांना सिद्धांत सांगण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जाऊन टाकते. कारण शास्त्र समजणं फार अवघड आहे. पृथ्वी ही गोल आहे असं ज्या दृष्टानं सांगितलं तर त्याला अशी शिक्षा भोगावी लागेल. कारण ख्रिश्चन धर्मामध्ये पृथ्वी सपाट दाखवली, शक्ती आहे बायबलमध्ये. आणि बायबलच्या विरुद्ध बोलतो, देवाच्या विरुद्ध बोलतो, शिक्षा केली. ते शास्त्र असतात. शास्त्र समजावून घेणे आणि दुसऱ्याला समजावून सांगत असताना आपलं स्वातंत्र्य आपण कायम ठेवावं आणि त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचाही आपण आदर करावा. आज काय झालं की आपणही स्वतंत्र नाही आणि दुसऱ्याला स्वतंत्र आपण राहून घेत नाही. मी म्हणतो तेच खरं. त्या हताग्र भूमिकेमधून झगडे आणि भांडण निर्माण होतात. मानव संप्रदायाच्या माणसाने चक्रधराची पूजा करावी. चक्रधराने ज्याप्रमाणे उपदेश केला त्याप्रमाणे जीवन जगावं. भगवे कपडेवाल्याची चेष्टा करायची काय गरज नाही. जर यांनी भगवे कपडेवाल्याची चेष्टा सुरू केली की ते नसतील त्या काळ्या माणसात काळा कपडा याच्या अंगावर सकाळी तोंड बघणे म्हणून ते म्हणतात झालं भांडण करू. भांडण कपडा तर काळा काय भगवा काय कपडा काय तो त्याला रंग घेतलं गेलं नाही. तुमचं हृदय कसं आहे याला महत्व आहे. काळ्या कपड्याच्या मागे शास्त्र आहे, भगव्या कपड्याच्या मागे शास्त्र आहे. ज्याला जी दृष्टी आली ती त्यांनी सांगितली. काळ्या कपड्यामध्ये काय गुण आहे, कोणताही प्रकाश त्याच्यावर टाका ते शोषण करून घेते. ते प्रकाशाचं परिवर्तन होऊच देत नाही. मग ज्ञान जगात जेवढं असेल तेवढं घेण्याचा संग्रह करण्याचा प्रयत्न काळ्या कपड्यामधून निघतो. जे सांगत होता आम्ही साठवू. भगवा कपड्याचा अर्थ तसाच आहे. देशाच्यासाठी, समाजासाठी, धर्माच्यासाठी आणि आमचं रक्त सांडू पण आम्ही धर्माला जाऊ देणार नाही, अधर्माचा राज्य वाढवू देणार. त्याचा अर्थ त्याच त्याच्या पाठीमागे उभा आहे. काय त्याला मुलीच्या विरोध राहायची काय गरज नाही. अर्थ एकच आहे. पण ही जर दृष्टी आली नाही तर मग मात्र भांडण आणि तंटे सुरू होतात. म्हणून आपणाला ज्यांचा संस्कार आपल्यावर झाला, ज्या धर्मात आम्ही जन्मलो, ज्या पंथात आम्ही जन्मलो, त्यांचे संस्कार आपल्यावर राहणार. मग त्याच्यातल्या चांगल्या गुणांचा प्रचार आणि प्रसार करणं आपलं काम आहे. पण हे करीत असताना दुसऱ्यांचा उद्ध्वस्त करणं हे मात्र कर्तव्य नाही. ज्यावेळी शहाणे माणसं एकत्र येतात, मोठमोठे पंडित एकत्र येतात, त्या ठिकाणी वादविवाद होतो. शास्त्रार्थ म्हणतात त्याला. शास्त्रार्थ करणं वेगळी गोष्ट आणि भांडणं लावणे वेगळी गोष्ट. भांडणं करणं वेगळं. अहो शास्त्र बोलत असताना आम्हाला राग यायची काय गरज नाही. कारण माया श्रेष्ठ का प्रकृती श्रेष्ठ. अद्वैत वेदांती माया श्रेष्ठ म्हणते आणि सांख्य दर्शनकार प्रकृती श्रेष्ठ म्हणते. ते बोलणं चालतं, मारामारी नाही. कारण जर प्रकृती खोटी ठरली तर सांख्य दर्शनाचा सिद्धांत खोटा ठरला, आपला अभिमान वाटायची काय गरज आहे. सिद्धांतांनी निर्माण केला नाही ना, सिद्धांत शास्त्रकार निर्माण केला. ही दृष्टी येणं महत्वाची आहे. म्हणून हा जो तिसरा सिद्धांत आहे स्वतः स्वतंत्र असणे. अहो स्वतः स्वतंत्र असणं फार अवघड गोष्ट आहे. दिंडीत आली
कुठं स्वातंत्र्य राहिलं, भारतीय भजनातून निघून जातात, बिडी बोलून. अधीन कोणाच्या झाल्या? बिडीच्या अधीन आम्ही झालो. पान खाण्याची सवय तशी, तंबाखू खाण्याची सवय तशी, न सोडण्याची सवय तशी. स्वाधीन कोणता होता? पण पराधीन आहे. हे जसं लक्षण आहे तसे अनंत लक्षणं माणसाच्या मागे आहेत. ती व्यसनं जी आहेत माणसाला आपल्याला पुढे जाऊ देत नाही. ती प्रथमतः आपण आपल्याला बघायला शिकायचे, आपण खरंच स्वतंत्र आहोत का? जर आपण स्वतंत्र असू तर गोष्ट जमली. चौथं जे कर्तव्य आहे त्याला म्हटलं की निष्काम कर्मयोग. भगवंताने जो सांगितला, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला लोकमान ठिकाणी जो अर्थ लावला कर्मयोग, ते म्हणजे निष्काम कर्मयोग. आम्ही जे काही काम करू ते काम आम्ही कर्तव्य म्हणून करू. त्याचं फळ मिळेल वा नाही इकडे लक्ष नाही. प्रत्येक काम करत असताना इच्छा असते की ते फल मिळावं म्हणा. सर्वसामान्य सिद्धांत आहे, सर्वसामान्य प्रवृत्ती अशी आहे की आम्ही जे काम करतो त्याच्यातलं फळ काहीतरी मिळालंच पाहिजे. पण मिळालं पाहिजे म्हणल्यावर मिळत नाही ना. त्याला कर्तव्य करणं महत्वाचं आहे. त्या फळावर लक्ष ठेवण्यापेक्षा तुम्ही तुमचं काम किती चांगलं करता येईल याच्यावर जर लक्ष ठेवलात तर ते योग आहे. योगा कर्मसु कौशल्य. योग म्हणजे कर्मामधली कुशलता. अधिकाधिक कर्म जेवढं चांगलं करता येईल तेवढं तुम्ही चांगलं काम केलं त्याचं फळ मिळालंच नाही. दुसरं का कुठं जाईल? ते चौथा कर्तव्य निष्काम कर्म योग. आता पाचवं लक्षण सांगितलेलं आहे. सद्गुरू कर्तव्य सिद्धांतामध्ये मी माझं कर्तव्य आत्मप्रेरणा जशी सांगेल तसं म्हणजे आपल्यामध्ये जे विवेक आहे, आत्मप्रेरणा जी आहे ती ज्याप्रमाणे आम्हाला काम करायला सांगेल त्या प्रकारचं आम्ही काम करू. त्या आत्मप्रेरणा काम करू नका जर म्हटलं तर ते काम आम्ही करणार नाही. सदाचा अभ्यास, सद्वृत्तीचा अभ्यास तरी आमचं जीवन आम्ही बनविलं पाहिजे. आपल्या प्रत्येकाला अनुभव एखादी सोन्याची व्यक्ती जर ठरलेली असते त्याच्यामुळे चारित्र्यात बिघाड होतो. म्हणून चारित्र्य बनवित असताना आमच्या आत्मप्रेरणेचा आवाज आम्हाला ऐकता आला पाहिजे. म्हणजे मधुर आत्मा काय बोलू लागलेला आहे. प्रत्येक कामामध्ये सांगत असते की कोणतं काम चांगलं आणि कोणतं काम वाईट आहे. आम्ही दर शनिवारी आपण ज्ञानेश्वरीच्या अभ्यास मंडळाच्या मध्ये बसून आपण प्रवचन ऐकलं पाहिजे. ही सत्प्रवृत्ती मधातून बोलत असताना काही अडचण आली, चलाचा आळस आला, हे मधातून येतच असतं नेहमी. विद्यार्थ्याला अभ्यास करावासा वाटतो, आळस आला, टीव्हीचं आकर्षण राहिलं, सिनेमा पाहावासं वाटलं, नाटक पाहावंसं वाटलं, तर हे दोन संघर्ष चालतात. कोणतं काम करावं आणि कोणतं करू नये याच्यामध्ये संघर्ष मानवी मनाच्या मध्ये अनंत काळापासून चाललेला आहे. आताही चालू आहे, पुढेही चालू राहील. परंतु देवत्वाची शक्ती ज्याच्या जास्त असेल तो असत प्रवृत्तीला दाबून टाकतो आणि सदप्रवृत्तीनं आपलं जीवन घडविण्याचा तो प्रयत्न करतो. म्हणून असं म्हटलेलं आहे की पाचवं जे कर्तव्य आहे सदाभ्यास, आत्मप्रेरणे स्वतःचे चारित्र्य घडविण्याचा अत्यंत प्रयत्न केला पाहिजे. तरच आपलं जीवन सुखी आणि समाधानाचं होऊ शकतं. म्हणून अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी, परमेश्वर प्राप्तीकडे जाण्यासाठी ही जी 5 कर्तव्य आहेत, ही 5 कर्तव्य आम्ही इमाने इतबारे समजून घेऊ. या पद्धतीचं जीवन जगणारी माणसं जी समाजात आहेत त्यांच्या संगतीत जाणं महत्वाचं आहे. नाहीतर केवळ कीर्तन म्हणून किंवा भजन म्हणून प्रवचन ऐकून त्याचा फारसा उपयोग होत नाही. की त्या पद्धतीनं आपला आवाज आपणाला ऐकून
आपल्या आत्मप्रेरणेने, आपल्या आत्म्याच्या आवाजाप्रमाणे आपण आपलं जीवन घडण्याचा प्रयत्न करावा. यासाठी काही जंगलात जावं लागत नाही, घरदार सोडावं लागत नाही, कामधंदा सोडावा लागत नाही. फक्त आपल्या हातानं वाईट काम होणारच नाही याची अत्यंत दक्षता घेणे. आणि ही दक्षता घेत असताना आपल्यापेक्षा उच्च ज्ञानाचा मनुष्य, कर्तव्य तत्पर असलेला माणूस डोळ्याच्या समोर राहणं आवश्यक आहे. तरच आपली प्रगती होऊ शकते. नाहीतर आपली प्रगती कशी होऊ शकेल? कारण माणसाची प्रवृत्ती अशी आहे की खाली वाहत जातो. कारण इंद्रियांचा जो धर्म आहे, इंद्रियाची जी प्रवृत्ती जी आहे बहिर्मुख आहे, बाहेर पळत राहणं असं इंद्रियाचा धर्म आहे तो. आणि या इंद्रियाला, बाहेर पळणाऱ्या इंद्रियाला जर आम्ही मध्ये ओढू लागलो, आम्ही आपल्या आत्म्याकडे जर ओढू लागलो, तर मग मात्र आपला आत्मप्रकाश दिसू शकतो. आत्म्याचं ज्ञान आपणाला होऊ शकते. हे आत्म्याचं ज्ञान होण्यासाठी म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली. आपण सामान्य कल्पना करा, ज्ञानेश्वराला जेवढा त्रास झाला, समाजातल्या लोकांनी, त्या काळच्या तज्ञ समजणाऱ्या व्यक्तींनी ज्ञानेश्वर माऊलीला त्रास दिला. त्यांच्या आईवडिलांना म्हणजे प्रायश्चित घ्यायला लावलं. प्रायश्चित म्हणजे शेवटच प्रायश्चित. दोघही मरण पावले. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी दोघही मरण पावले. 4 अपत्य लेकरं उघड्यावर पडली. खाण्याची व्यवस्था नाही, कपड्याची नाही, शिक्षणाची नाही. किती त्रास झाला ना निवृत्तीनाथांना, ज्ञानदेवाला, सोपान आणि मुक्ताबाईला. तेवढा त्रास झाला, तेवढा त्रास सहन केला. तरीही पण या त्रासाचं प्रतिबिंब 9000 ओळीच्या मध्ये ज्ञानेश्वरांना कुठेही पडू दिलं नाही. लोकांनी मला असा त्रास दिला असं कुठेही म्हटलेलं नाही. ही समुद्रासारखी गहन माणसं आहेत. मग त्यांचं वाङ्मय समजून घेण्यासाठी सुद्धा तेवढी पात्रता जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत त्यांचा उद्देश, त्यांचं तत्वज्ञान समजणं फार अवघड असतं. की आपल्यात जर दोष असतील तर त्यांच्या तत्वज्ञानाचा आवाका आपल्या हृदयात तेवढं येऊ शकत नाही. शब्दानं कसा येऊ शकेल? आपली हृदय जेवढा असेल तेवढा प्रकाश. तुम्ही जेवढा दरवाजा उघडा तेवढाच प्रकाश आहे. सूर्य कसा सगळा तुमच्यात येऊ शकेल? सूर्य अफाट आहे, समुद्र अफाट आहे. तुम्हाला जेवढी तहान लागली तेवढं पाणी घ्या. सगळा समुद्र तुम्ही पिऊ शकत नाही, तुम्हाला आवश्यकता नाही ना त्याची. म्हणून ब्रह्माची लक्षणं सांगत असताना सुद्धा ब्रह्माला अनंत गुण, अनंत नाम आहेत. त्यापैकी तुमच्या दृष्टिक्षेपात जे येतात तेच तुम्ही उचला. कारण परमात्मा ब्रह्म निर्गुण आहे, हा गुण आहे. निर्गुण असणे हा एक गुणच आहे. परमात्मा निराकार आहे, हाही त्याचा गुण आहे. परमात्मा सर्व व्यापक आहे, हाही त्याचा गुण आहे. तो परिच्छिन्न नाही, एक देशीय नाही, निषेधात्मक गुण आहे. ते विधित्मक आणि निषेध. परमात्मा परिच्छिन्न आहे असं जर तुम्ही मानलात तर झगडे आणि भांडणाशिवाय दुसरं काही पदरात पडणार नाही. परमात्मा परिच्छिन्न आहे असं म्हणल्यामुळे मस्जिद पाडून राम मंदिर झालं. आणि आता राम मंदिर पण मस्जिद बांधण्याचा प्रयत्न चालू होतो. कशामुळं? परमात्मा परिच्छिन्न आहे अशी धारणा असल्यामुळे. याच्यापूर्वी जेव्हा बाबरानं राम मंदिर पाडलं तेव्हा त्या डोक्यामध्ये इस्लाम समजला नाही. कारण इस्लाम मध्ये मस्जिदीला सुद्धा फारसं स्थान नाही. तर परमात्मा सर्व व्यापक आहे, परमात्मा सर्व ठिकाणी आहे. तुम्ही ज्या ठिकाणी असाल, तुमचं हृदय जेवढं पवित्र असेल तेच तुमची मस्जिद आहे. परमात्मा दशांगुले उरला. नेहमी चांगल्या लोकांची संगत फार आवश्यक असतं. पण आम्हाला आपली सवय आहे की आपल्यापेक्षा अज्ञानी लोक जमा करायची सवय आहे. शहाणे लोकांना जमा करता आपण अज्ञान ठरतो. आज महाराज आम्ही सकाळी उठल्यावर बोलत होतो, परमात्मा दशांगुले उरला. 10 अंगुल कुठे आहेत आता? तर बेंबी पासून हृदयापर्यंत 10 बोट होते. बरोबर मोजून बघा. या बेंबी पासून येतपर्यंत 10 बोट होते. हे मस्जिद, हे मंदिर, हे सर्व काही हेच आहे. देवसभा वरी आहे आता सहस्त्रदलामध्ये. हे 10 बोट चढून जाणं, या बेंबीमध्ये असणारी कुंडलिनी हृदय आकाशामध्ये घेऊन येणे, पवित्र होणं 10 बोट. परमात्मा दशांगुले उरला. या ठिकाणी परमात्मा नांदतो, आत्म्याचं स्थान आहे. पण या बेंबीच्या पासून स्वच्छता करीत येणे. आणि या जर पवित्र करायचं असेल तर शरीर पवित्र राहणं आवश्यक आहे.
पवित्र शरीर जर राहायचं असेल, अन्न पवित्र खाणं आवश्यक आहे. पोट स्वच्छ राहून किती अंगावर साबण लावून थोडं पवित्र होणार आहे? पोट साफ होणार आहे का? औषध खाऊन पोट साफ होतं का? वस्तू कोणत्या खाव्यात आणि कोणत्या खाऊ नये याचा जर योग आम्ही बरोबर जर केला तर पोट स्वच्छ राहू शकतं. ज्यांचं पोट स्वच्छ असतं त्यांचे विचारही स्वच्छ असू शकतात. असतातच असं नाही, परंतु असू शकतात. म्हणून या बेंबीपासून हृदयापर्यंत 10 बोटं स्थान आहे. मी काय सांगतो, नेहमी संतांच्या सहवासात राहायचं. अशा गोष्टी सहज निघत असतात, सहज आपल्याला या गोष्टी भेटत असतात. आता फार गुड आहे बरं, ते कोणाला सांगायचं म्हणा, असं फार महाराज लोक बोलतात, फार गुड आहे, कोणाला सांगायचं म्हणा, आमच्या इथं आलं तर सांगू, नाहीतर असं काही नाही. परमात्मा सर्व ठिकाणी भरलेला आहे. फक्त आमचं हृदय पवित्र असणं आवश्यक आहे. आणि हृदय जर पवित्र करायचं असेल तर पवित्र खाणं आवश्यक आहे. आणि जो पवित्र खातो त्याचं शरीर पवित्र होऊ शकतं. आणि ज्याचं शरीर पवित्र असतं त्याचे विचार पवित्र होऊ शकतात. आणि ज्यांचे पवित्र विचार असतात त्यांचं वर्तन पवित्र असू शकतं. आणि ज्यांचं वर्तन पवित्र असतं त्याच्यामुळे समाजाला सुख प्राप्त होतं. आणि ज्याच्या वर्तनातून समाजाला सुख प्राप्त होतं त्या समाजात त्यालाही सुख प्राप्त होतं. म्हणून आपण सर्वजण ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अशी प्रार्थना करू की फार मोठ्या प्रचाराची गरज नाही, परंतु आपण आपल्या पुरतं तरी पवित्र विचार करण्याचा प्रयत्न करावा. भोवतालचं सगळं धूरच धूर पसरलेलं आहे, नाका तोंडात धूरच चाललेला आहे. आता तर त्यातल्या त्यात जेवढं काही आपल्याला जमेल तेवढं चांगला राहण्याचा प्रयत्न करावा. आणि ज्ञानेश्वर माऊली तेवढे विचार आपल्यात प्रबल बनवावे. आणि शास्त्री महाराजांसारखे एक सत्पुरुष आमच्या सहवासात नेहमी नेहमी आणून द्यावे असं माऊलीच्या ठिकाणी प्रार्थना करू. आणि निंबाळकरांसारखे एक सद्ग्रस्त वयोवृद्ध आणि आपल्यापेक्षा तरी धनसंचयानं चांगली असलेली माणसं जर आपल्या बरोबर राहिली तर या कामाला एक गती प्राप्त होते. आणि आमचे सुगत जाधव सारखे नवीन विद्याभूषित असलेले नवतरुण जर यामध्ये चांगले काम करू लागले तर आपण सगळेजण मिळून आपला गाडा भगवंताच्या दरबारात आपण नेऊ शकू. फार मोठ्या माणसाची आवश्यकता नाही. जिथं फार जास्त माणसं असतात तिथं फार गोष्टी वाईटही फार मोठ्या होतात. कमी संख्या चांगले विचार जास्त, वाईट विचार कमी. वाईट विचार असतातच कुठे नाहीत असं स्थान नाही, परंतु दाबून टाकण्याची शक्ती कमी माणसामध्ये जास्त असते आणि अधिक माणसामध्ये वाईट प्रवृत्ती जास्त असते. कारण ज्यांना गरजही नाही अशी माणसं ज्यावेळी जमा होतात त्यावेळी त्यांचा विचार भिन्न भिन्न असतात. म्हणून भगवंतानी समविचारी माणसं एकत्र जर आली आपण तर आपली प्रगती निश्चितपणे होऊ शकते. आणि ज्ञानेश्वर माऊली तेवढी आपल्याला शक्ती देतीलच अशी माऊलीच्या ठिकाणी मी पुन्हा एकदा प्रार्थना करतो.